कसलं काय फुयाजी, मी सांगत होतो तुम्हाला त्या आधीच बाईंकडे जाऊया, तिथं आपल्याला सगळी भाजी मिळाली असती. उगाच फिरवलंय मला अख्खी मंडई. नाही ते कसं आहे अहो बापू, इतकी चांगली भाजी कोणी एवढ्या स्वस्त देईल का, म्हणून मी तिकडे नको म्हणले. हा नको काय नको, अगं मोना इतक्या गांगरून गेल्या होत्या मंडईत, मी हाका मारतोय तर त्यांचं लक्षच नाही. किती वेळा हाका मारल्या, काय चाललं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. काय हो फुयजी, काय झालं होतं तुम्हाला? कोण होतं का तिथे? नाही नाही, कुठं काय तवा. अगं आता एवढी दुनिया तिथं बाजारात येते, आता कशाला कोण काय ओळखतंय हाका मारतंय तवा. हा बरोबर आहे बापू. अहो यांच्या ओळखीचं बाजारात कोण असणार आहे ना. अगं मोना, मी तेच म्हणत होतो, एवढं गांगरून जायची काय गरज आहे. फुयजी, अहो ती भाजीची पिशवी तेवढं आत ठेवा, मी आलेच. हा अगं मोना बाय, अगं ती पिशवी बघ ना गो, केवढी मोठी आहे, लई जड आहे, मला एकटीला नाही नाही येणार. कुणी जेवायला बसलं नाही ना? कुणीही जेवलं नाही, सगळे तुझ्यासाठी थांबल्यात. जेवणाआधी ही टेस्ट सॉल्व करायला मग मदत करा. ओ भांजे, अहो ही काय नवीन आता, मला लय भूक लागल्या राव. नाही मामा, तू जेवलास की लगेच झोपतोस, म्हणून जेवणाआधी मदत करा. रामोल, असे किती प्रश्न आहेत हा? आठ आजोबा, ओनली 8. अरे मग सोपं आहे की, लगेच सोडू आपण. ओके, तर पहिलं क्वेश्चन, व्हिच इज इंडियन नॅशनल बर्ड? सांगा आता मला. भांजे, ऑप्शन काय आहे काय? ए अगं, काय ऑप्शन, काय ऑप्शन, याला ऑप्शन लागतात? अमोल, ली. पिकॉक. पिकॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा. मोर. सॉरी, बट हे तुम्ही. आता सेकंड क्वेश्चन, 10 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू? अमोल, याचं उत्तर तुला माहितीये. हो, 20. व्हेरी गुड. ल्या. हा, चला, तर आता थर्ड क्वेश्चन, चूज ऑपोजिट जेंडर ऑफ ग्रँडफादर. ऑप्शन आहे डॉटर, सिस्टर, ग्रँडमदर. अरे अमोल, ग्रँडमदर म्हणजे बघ, ग्रँडफादर म्हणजे आजोबा, आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या ऑपोजिट म्हणजे ग्रँडमदर, आपली आजी. गुड मामा. तर आता फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज इंडियन नॅशनल गेम? क्रिकेट. अय, क्रिकेट 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 क्रिकेट, सगळ्यांच्या डोक्यात नुसतं क्रिकेट भरून ठेवलंय. मेजर ध्यानचंद, धनराज पिल्ले माहिती आहेत का? अरे आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सलग 3रं मेडल मारलं की. अमोल बाळा, ली. हॉकी, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी. ल्या. चला, तर आता फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ इंडिया? अमोल बाळा, अरे तू मराठीत विचारलं तर आम्हाला कळणार ना, थोडं मराठीत विचार की. अहो बापू, म्हणजे आपल्या देशाचा मूलभूत व्यवसाय कोणता? अरे शेती. अरे आपला देश कृषी प्रधान देश आहे ना. बघ आजोबा. अरे हा, म्हणजे सगळ्यात जास्त कपडे उत्पादन करणारं शहर कोणतं? हा, अरे सोपं आहे, सुरत. वा वा वा, विनू बाबा, अहो कसलं भारी जनरल नॉलेज आहे तुमचं. अहो सीबीएसईचा प्रश्न सोडवलाय तुम्ही. हा मग तुला काय कमी वाटलं? शेतकरी माणूस आहे मी. ओके मा, थँक्यू. चला, आता हिंदीचं क्वेश्चन. हाँ, हिंदी का सवाल. हाँ, पूछो पूछो. हिंदी के किसी उत्तम कथा लेखक का नाम लिखे? अरे सोपं आहे एकदम अमोल, मुंशी प्रेमचंद. बापू, अहो कसलं भारी, तुम्हाला अजून आठवतंय? बयाप्या, त्यांच्या कथा वाचायचो की आपण. थँक्यू बापू. हो भांजे, यो शेवटचा प्रश्न आहे ना? अरे हो मामा, आणि त्याचा आन्सर मी देणार, मीच सांगणार तुम्हाला. अहो पण का भांजे? 5 मिनिट मामा.
अरे एवढ्या लगेच? मामा अरे ऍडव्हान्टेज होती म्हणून सगळे क्वेश्चनला 3 मार्क आणि लास्ट क्वेश्चनला 4 मार्क. काय 4 मार्कांसाठी लिहिलंय का एवढं? सांगतो हा. प्रश्न आहे आपल्या कुटुंबावर 4 ते 5 ओळींचा निबंध द्या. आणि याचं उत्तर तू लिहिलंस. अरे अमोल ऐकव की बाळा. ऐकतो आजोबा. चला ऐका माझं. हे माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब खूप मोठं आहे. मी या कुटुंबापासून आधी लांब होतो, पण आता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. माझे 2 आजोबा माझ्याशी खेळतात आणि माझे मामा मामी खूप स्वीट आहेत आणि माझे मा बाबा जगात बेस्ट आहेत. आता लवकरच माझे काका काकी आणि आजगावच्या आजी आजोबा एकत्र येणार आणि येणारा प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. थँक्यू. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. मस्त अमोल. बाबा या चिठ्ठी इतकं भारी नाही लिहिलं मी. काय अमोल लय भारी लिहिलेस बघ. अर्जा अरे काय हे, ज्या आनंदाला 7 वर्ष मुकलो होतो ना ते आता रोज मिळतंय बघ मला. चला आता मी म्हणतोय